ठिकठिकाणचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहता। इकडे सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सध्या आघाडीवर आहे। महत्त्वाची बातमी अपडेट्स आहेत ते समोर येत आहेत। सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर या ठिकाणी रोहित पाटील, पडळकर, कदम, जयंत पाटील, संजय काका पाटील असे सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला आहे। संजय काका पाटलांनी रोहित पाटलांना मोठं या ठिकाणी आव्हान दिले, मात्र आबांच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे। यंदा जर आपण पाहिलं तर जत मिरज तालुक्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं भाजपसोबत तुल्यबळ आव्हान जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्याच ठिकाणी आता तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आबांच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर सगळी जबाबदारी या ठिकाणी रोहित पाटलांवर होती आणि सांगलीच्या तासगावमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतली आहे। तिथला गड कधीही राष्ट्रवादीने पडू दिलेला नाही। आबांचं तासगाव म्हणून ओळखलं जातं। कोल्हापुरातील गगनबावडा, पाचगाव, करवीर गटामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे। सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सध्या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सांगलीमध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष त्या ठिकाणी झाला। यंदा त्या ठिकाणी नेमकं काय होतंय, काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सांगलीच्या तासगावमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरातील गगनबावडा, पाचगाव, करवीर गटामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे। तर हे कल आपल्या हाती येत आहेत, त्यामध्ये आपण पाहतो कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे। तर सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर, तर कोल्हापुरातील गगनबावडा, पाचगाव, करवीर गटामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामधले हे जिल्हे ज्या ठिकाणी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे। इकडे